आपल्या सराउंडिंगमधली जी आपल्या जवळची माणसं आहेत त्या माणसांनी ती कला ओळखून आपल्याला सांगितली पाहिजे की जेणेकरून आपण त्या कलेला पुढे नेऊ शकू. मित्रांनो, आमचा काळ वेगळा होता थोडासा. आमचा काळ म्हणजे फार लांबची गोष्ट सांगत नाही, ती 40-50 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट होती. अशा संधी आम्हाला प्राप्त होत नव्हत्या. आज तुम्हाला फार चांगली संधी आहे. विद्यापीठानं चांगलं हे निर्माण केलेलं आहे आपल्यासाठी, हा सभामंच निर्माण केलेला आहे. यासाठी आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधी देत आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. या संधीचा आपण आवर्जून फायदा घेतला पाहिजे आणि अभ्यासासोबतच कलागुणांना वाव दिला पाहिजे. मी वयाच्या 10व्या वर्षीपासून या नाटकांमध्ये काम करतोय. 10व्या वर्षीपासून सोबत अभ्यास विचार करा 4थ्या वर्गात होते. चुकून या क्षेत्रात आलो मी. तसं माझे वडील आजोबा वगैरे नाटकात म्हणून काम करायचे, पण तेव्हा मला ते काही माहीत नव्हतं. 10 वर्ष म्हणजे फार वय नव्हती. आमच्या शेजारी एक तालीम सुरू होती नाटकाची. पूर्वी काय व्हायचं तुम्हाला कदाचित माहीत नसेल, सांगतोय की पूर्वी गावागावात नाटकं व्हायची. गावागावात मंडळ असायचे, ते नाटकाचं आयोजन करायचे. त्या नाटकात भाग घेतलेले कलावंत आपसामध्ये वर्गणी गोळा करून त्या नाटकाचा खर्च भागवायचे. कुठलं तिकीटनं कुठलं काय, आपसामध्ये वर्गणी गोळा करून त्या नाटकाचा खर्च भागवून मग नाटक सादर करायचे. अर्थात ज्यांना छंद आहे ते लोक येत होते. 1.5-2 महिना रिहर्सल सराव करायचा त्या गोष्टीचा. असाच आमच्या घराच्या शेजारी सराव सुरू असताना मी रोज जाऊन तिथं बसायचा. माहीत नाही काय करत होतं, काही कळत नव्हतं. तर झालं काय की नाटक 15 दिवसावर येऊन ठेपलं, 8 दिवसावर येऊन ठेपलं. आणि तिथला एक कलावंत म्हणतो की मी वर्गणी देणार नाही, मला ठेवायचं आहे तर ठेवा, नाही तर नका. आता 1.5-2 महिने रिहर्सल झाली, तालीम झाली आणि त्या ठिकाणी तो कलावंत असा म्हणतो त्यांना आपत आलं. आता करायचं कसं? म्हणून मी रोज तालीम पाहायला जात होतो. तर तिथले कलावंत म्हणायला लागले वर्गणी देशील का? मी पाहतच राहिलो, मला काही कळत नव्हतं. तर तुला रोल देतो. मला काही समजलं नाही. मी घरी जाऊन दुसऱ्या दिवशी वडिलांना विचारलं, असं असं म्हणत आहे. जा म्हणे, देतो म्हणे पैसे. वडिलांनी पैसे दिले. आता रोल कोणता द्यायचा? एवढा कसं 10 वर्षाचं होतं. म्हणून नोकराची भूमिका होती, ती नोकराची भूमिका दिली त्यांनी. आणि ती भूमिका रोज रोज पाहण्यापुढे डायलॉग बरेचसे माझ्या कानावर आलेले होते, ते आठवणीत राहिले. नाटक सादर झालं तेव्हा असं समजा की एक लहान मुलगा म्हणून त्याचं कौतुक झालं किंवा भूमिका आवडली म्हणूनही त्याचं कौतुक झालं असं. ते कौतुक इतकं माझ्या मनात बसलं की नाही, या क्षेत्रात आल्यावर वेगळं काही भेटते नेहमीपेक्षा. ही कौतुकाची ताप असते ना, मोठं बक्षीस असते आणि पुढे जाण्यासाठी मोठा वाव असतो. तेच कौतुकाचं बक्षीस मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक ठरलं. आणि म्हणून मी आजपर्यंत कलावंत म्हणून या ठिकाणी उभा आहे. आणि रिटायरमेंटनंतर मी आज ही कला जोपासत आहे. अर्थातच लोकांकडून कौतुक होतं म्हणून आपण सुद्धा याच माध्यमातून निव्वळ अभ्यासापुरतं मर्यादित न राहता याही पुढे जाऊन आपण आपल्यामधली जी कला आहे त्या कलेला आपण वाव दिला पाहिजे, ती कला पुढे नेली पाहिजे. याच अनुषंगाने हा जो महोत्सव आहे तो महोत्सव ठेवला गेला, जेणेकरून आपल्या कलागुणांना वाव मिळतो. म्हणून मित्रांनो, बरेचदा होतं काय, मी माझे अनुभव सांगतो की एखादी गोष्ट आपण जी करतो ती तेवढ्यापुरती मर्यादित ठेवतो. पण ती गोष्ट करताना समर्पण भाव असला पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे. तुमचा शब्द, माझा इंग्रजी फारतं नाही, शब्द इकडे तिकडे झाले तर परंतु विनाकारण नका करून लेक्चर माणूस आणि काय म्हणून बस. माझं मराठी त्यातलंही तर झाडीबोडी मराठी सगळ्यात चांगली आवडते. भाषा कोणती असो ती भाषा त्या परिसरातील संस्कृतीचं दर्शन घडवते. आणि म्हणून आपली भाषा झाडीबोलीची आहे किंवा झाडीपट्टीची भाषा आहे म्हणून वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. अभिमान बाळगायला पाहिजे आपल्या भाषेचा. आपण आपल्या संस्कृतीचं त्या भाषेमधून प्रतिनिधित्व करतो, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि याच अनुषंगाने मला इथे हे सांगायचं आहे की मी तसाच पुढे पुढे चालत गेलो. आणि तो समर्पण भाव असा की इकडे शिकत असताना, माझी परीक्षा सुरू असताना, BA-ला MA-ला 5-5 दिवस 10-10 दिवस परीक्षेला असताना सुद्धा मी नाटकाला जायचो. पण नाटक आपल्या ठिकाणी असायचं, अभ्यास आपल्या ठिकाणी असायचं. पुढे चालत राहिलो, नोकरी लागली, नोकरी ते धंदे तेच. सकाळी 7:30चं कॉलेज, 2 वाजेपर्यंत नाटक, 2 वाजेपर्यंत कॉलेज, 3-4-3.5 तास झोप आणि त्यानंतर रात्रभर नाटक. पुन्हा सकाळी यायचं, 7:30ला कॉलेजला हजर राहायचं. 9 प्राचार्य बदलले आमचे, पण कोणत्या प्राचार्याला मी तक्रार करायला वाव दिला नाही. माझं काम प्रामाणिकपणे केलं. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचंही काम प्रामाणिकपणे केलं आणि इकडे रसिकांना रसिकांचं मनोरंजन करण्याचं कामही प्रामाणिकपणे केलं मी. याला म्हणतो आपण समर्पण. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आपणाला स्वतःला झोकून दिलं तर ते काम योग्य रीतीनं होतं.
आणि त्या कामात आपण यशस्वी होतो. हे आपण अंगी बाळगलं पाहिजे की आपण कोणतंही काम करतो त्या कामात आपण 100% कसं दिलं पाहिजे हे आपण समजलं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे, तर त्यात यश नक्की मिळतं आपल्याला. हीच भावना आपण ठेवावी आणि आपण जी कुठलीही कला आहे ते कलेचा विकास करावा. दुसरी गोष्ट, माझी पुन्हा मग सुरुवात जी झाली ती सुरुवात कशी झाली, कुणाची सुरुवात असो, अगदी प्रायमरी स्टेपवर कशा पद्धतीनं माझी सुरुवात झाली. -25 उणे 25 रुपये हे पहिलं मानधन माझं. आता उणे 25 रुपये यासाठी की मला जवळच्या गावी कलावंत म्हणून बोलावलं, 12वीला होतो त्यावेळेस. त्याही मंडळांनी मला वर्गणी देत असाल तर मी नाटकात घेतो. 25 रुपये वर्गणी दिली, नाटकात घेतलं. त्याच्यानंतर तिथून 2 लोक ओळखायला लागले मला आणि पहिलं मानधन मिळालं 5 रुपये, दुसऱ्या गावी मिळालं 10 रुपये, तिसऱ्या गावी मिळालं 14 रुपये आणि त्याच्यानंतर मग मिळालं मला 85 रुपये. ते नाटकात काम करण्याचं नव्हतं, नाटकात हार्मोनियम वाजवण्याचं होतं. हार्मोनियम वाजवतो मी, हार्मोनियम वाजवण्याचं होतं. तर अशी कला जोपासत जाऊन मग हळूहळू नाव करत गेलो आणि मी इथपर्यंत पोहोचलो. आपणही त्या दृष्टिकोनातून आपल्या काही कला, डान्स, कुठलीही कला असो मित्रांनो, अनेक कलांचे प्रकार आहेत, ती कला जोपासली पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट की चांगला कलावंत होण्यासाठी चांगला माणूस बनणं अत्यंत आवश्यक आहे. आपण एखादी कला सादर करतो, कुठली चित्र काढा तुम्ही किंवा एखादा अभिनय करा, काही करा, तो अभिनय करताना भावना जपणं अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्याच्या भावना, एखादी भूमिका करताना त्या भूमिकेच्या काय भावना असतील त्या भावना जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत त्या पात्रात किंवा त्या चित्रात जिवंतपणा येत नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या